लीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री संबत सदाशिवाय नमः. ओम नमोजी शिवा. परिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद विलासा मायाचक्र चाळका अविनाशा अनंत द्वेषा जगतवेशा जगतपते. जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्य विश्वंभरा कर्म मोचक गहना मनोज दहना मनज मोहन जो भक्तवल्लभ तू हिमनग जामात भाल लोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वर्धुनी विराजित जाती सुमन हारवत जी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्षमख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भार कर्पूर गौर काकोल भक्षक निज भक्त रक्षणा विश्वासाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो सर्ग स्थित्यन कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्म वसन स्कंद तात सुहास्य वदन माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञान घळाचळ जो भानुकोटी तेजाडळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मशमोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मज तात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलाकर दशशतमुख दशशतकर दशशत नेत्र सूर भसूर अहोरात ध्याती जया तव भवांतक भवानीवर स्मशानवासी गिराम अगोचर जो स्वरधुनी निती रविहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्यालभूषण जो गज दमन अंधकमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन मद गर्वभंजन अज अजिज जो अमित गर्भ निगमागमनुत जो जिगंबर अवयवरहित उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निज जन चित्त चकोर चंद्र वेणू पवर महापापहर कृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजकीर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपा पार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो वृत्रारी शत्रुजनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुहारक वैजनाथ अत्युद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत करुणाकार बलवाहक जो काम सिंधूर विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपर्णव हिमनगवासी हिमवती धव हिमकेदाराभिनव जो पंचमुकुट माया मलहरण निषिदिन गाठी ओम नॉय गुण नादी जया आदी मध्यावसान मल्लिकार्जुन श्रीशैलवास जो शक्रारी जनकांतक प्रिय भुजा संताप हरण जोडुनी कर जेथे तिष्ठता हो रात्र रामेश्वर जगद्गुरु ऐशिया शिवा सर्वोत्तमा अज अजित ब्रह्मानंद धामा तुझावर नावया महिमा निगमागमा तर्क्य ब्रह्मानंद मने श्रीधर तव गुणार न वागाध थोर तेथ बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वचन करावया ताजवा अनु कुठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कुठून आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोण्या मार्गे मोजू आता प्रकाशावया आदित्या दीप सरता केवी होय धरित्रेचे करुणी पत्र कुधर कज्जल जलदी मशी पात्र सूरद्रुम लेखनी विचित्र करुणी लिखित कंजकन्या तेही तेथ राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ तरी तू मनी धरिशी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर हिंदू
त्याशी जीर्णदशी वाहती दीर्णोंडू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णी तसे अल्पमती सत्यवती हृदयरत्न मराळ भेदित गेला तव गुण निराळ अंत नकळीची समूळ तोही तटस्थ राहिला तेथी मी मंदगती किंकर केवी क्रमू शके महिमांबर पर आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायनीवर मने शिवलीला अमृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी जैसा धुरुनी शिशूचा हात अक्षरे लिहिवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलविने मी श्रुती व्हावे सावध चित्त स्कंदपुराणी बोलिला शुक श्री शुकतात अगाध शिवलीला अमृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे नैमिषारणी शौनकादी कसुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदाकाशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा त्वा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लिल्या वर्णिल्या विशेष अगाध महिमास पास दशावतार वर्णिले भरत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परिशिवलीला अमृताद्भुत श्रवणाद्वारे प्राशन करू यावरी वेदव्यास शिष्यसूत मने ऐका आता देऊनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्रीशंकर निजांगे सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकल यज्ञा माझी जपयज्ञ तोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्रराज शिव षडक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार उतरती संसारार्णव पार ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक इतुक्यांसेही संहारक शिव तारक मंत्र जो तुष्टी पुष्टी धृती कारण मुनीनी निर्जरांसी हाची कल्याण करता मंत्राज संपूर्ण अगाध महिमा न वर्णवे नवग्रहांत वासरमणी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती शास्त्रा माझी वेदांत तीर्था माझी प्रयाग अद्भुत महास्मशान क्षेत्रांत मंत्रराज जैसा हा शास्त्रा माझी पाशुपत देवा माझी कैलासनाथ कनकादे जैसा पर्वतांत मंत्र पंचाक्षरी देवी हा केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र तीर्थव्रतांचे संभार ओवाळून टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी अविद्या कारण दाहक ब्रह्माग्नी सनकाधिक ज्ञानी हाची जपती श्रीशूद्र आदी करुणी हाची जप मुख्य बहुवर्णी ग्रस्त ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन करणी आकर्णिता दोषावरण उभेची सांडती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विधी आसन न लागे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्याशी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचचक्र अहोरात्र रक्षितया मंत्र जपका लागुनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घेई जे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुण मंडित जो मीत भाषणे शांतनांत अंगी अमानित्व अदंभित्व अहिंसक अतिव्यक्त तोची गुरु करावा वर्णा नाम ब्राह्मणी गुरु ही वेदवचने निर्धारू हा त्यापासून मंत्रोच्चारी करून घ्यावा प्रीतीने जरी आपणाशी ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपे जो विचार तरी निष्फळ जाणी जे काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्याशी ज्ञानी कथिले बहुत परी त्याची मुख न पाहावे वेदशास्त्र शोधून
जरी झाले अपरोक्ष ज्ञान, करी संतांशी चर्चा पूर्ण, तरी गुरुविन तरेना. एक म्हणती स्वप्नी आम्हा ते, मंत्र सांगितला भगवंते, आदरे सांगे लोकांते, परी तो गुरुविन तरेना. प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला तरी गुह्य भाव, तरी नोतरेची स्वयमेव. गुरुशी शरण न रिगता, मोजी बंधनाविन गायत्री मंत्र, जपे तो भ्रष्टा पवित्र. वराणी न वराडी समग्र, काय व्यर्था मिळोनी. काय व्यर्थ मिळोनी, वराविन वराडी समग्र, काय व्यर्थ मिळोनी, तो वचक झाला बहुवस. तो वचक झाला बहुवस, परी त्याचे न चुकते गर्भवास. म्हणून संप्रदायुक्त गुरुस, शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक, तरी पूर्व संप्रदाय नसे ठाऊक. जैसा गर्भांधाशी सम्यक, वर्ण व्यक्त स्वरूप न मिळेची. असो त्या मंत्राचे पुनश्चरण, उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य, गोकर्ण क्षेत्र आदी करुणी. शिव विष्णू क्षेत्र सुगम, पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरी याची विषयी पुरातन उत्तम, कथा सांगेन ते ऐकावा. श्रवणी पठणी निज ध्यास, आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता कथेस, सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निज ध्यास, धरिता साक्षात काय होय सरस. ब्रह्मग्न मार्गग्न तामस, पावन सर्व होती. तरी मथुरा नाम नगर, यादववंशी परमित्र. दाशार नामे राजेंद्र, अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देते कारभार, कर जोडून नमिती वारंवार. त्याच्या मुकुट रत्न किरणे साचार, प्रपदे ज्याची उजळती. मुकुट घर्षणे करुणी, किरणे पडली दिसती चरणी. जेने सत्वावसन पसरुनी, पाला निली कुंभिनी हे. उभारिला यशोध्वज, जेवी शरत्काळीचा द्विजराज. सकल प्रजा आणि द्विज, चिंतिती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश, देवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धी दाशीस, स्पर्श न करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्मपत्नी शिरत, स्वरूपाशी तुळीजे रमानाथ. दान शस्त्रे समस्त, याचिकांचे दारिद्र्य निवटले. भ्रूभुंजावरी जामदग्न्य, समरांगणी जेवी प्रळयाग्न. ठाणन चळेरणी मुनी, कुठार घाये भुरुह जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा, आकळी जेवी करतळीचा आवळा. जेने दानमेघे निवटिला, दारिद्र्य दुरुळा याचकांचा. बोलणे अति मधुर, मेघ गजे जेवी गंभीर. प्रजाजनांचे चितमयूर, नृत्य करीती स्वानंदे. ज्याचा सीमा सिंधू देखुनी अद्भुत, जलसुंदी होय भयभीत. निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य, वचन तेवी न चळेची. त्याची कांता रूपवती सती, काशी राजकुमारी नाम कलावती. जिचे स्वरूपवर्णी सरस्वती, विश्ववदने करुणिया. जेवी लावण्य सागरीची लहरी, खंजनाक्षी बिंबाधरी. मृदुभाषिणी पिकस्वरी, हंस गमना हरिमध्या. शशीवदना भुजंगविनी,
अलंकारा शोभाजीची तनुवानी, दशन झळकती जेवी हिरेखानी, बोलता सदनी प्रकाश पडे. कल कला निपुण, या लागी कलावती नाम पूर्ण, जे सौंदर्य वैरागरीचे रत्न, जे निधान चातुर्य भूमीचे, अंगीचा सुवासनमये सदनांत, जिचे मुखाजबदे कथानपणात, नेत्र मिलिंद रुंजी घालित, धनी पाहता न पुरेची, नूतन अनिल परनून, मनसी जे आकर्षले रायाचे मन, बोलावी पाठविले प्रीती करून, परितेन येची प्रार्थिता. स्वरूप शृंगार जळे पसरून, आकर्षिला नूपमान समीन, या लागे दाशार राजा उठवून, आपणची गेला तिजपाशी, मने शृंगारवली शुभांगी, मम तनु वृक्षाशी आलिंगी, उत्तम पुत्र फळ प्रसवशी जगी, अत्यानंदे सर्वादे कथा, तव ते शृंगार सरोवर मराळी, बोले स्वास्य वदना वेल्लाळी, मने म्या उपासिला शशी मोळी, सर्व काळ व्रतस्तासे. जे स्त्री रोगिष्ट अत्यंत, गर्भिणी किंवा ऋतुष्णात, अभुक्त अथवा व्रतस्थ, वृद्ध अशक्त न भोगवी. स्त्री पुरुषी हर्षयुक्त असावी, तरुण रूपवंत, अष्टभोगे करुणयुक्त, चिंताग्रस्त नसावी. पर्व काळ व्रत दिन निरसून, उत्तम काळी षड्रसान्य भक्षुन, मग ललना भोगावी प्रीती करून, राजलक्षण सत्य हे. राव काम मध्ये मत्त प्रचंड, रती भरे पसरुनी दुर्दंड, आलिंगन देता बळे प्रचंड, शरीर त्याची पोळले, लोहार गला तप्त अत्यंत, तैसा कलावतीची तनु पोळत, नृप वेगळा होऊन पुसत, कैसा वृत्तांत सांग हा. शृंगार सदन विलासिनी, मम हृदयानंदवर्धिनी, सकल संशय टाकुनी, मुळीनुनी गोष्ट सांग. मग हे राजचक्र मुकुटावतंस, क्रोधे भरो नेदी मानस, माझा गुरु स्वामी दुर्वास, अनुसुयात्मज महाराज. त्या गुरुने परम पवित्र मज दिदला शिव पंचाक्षरी मंत्र, तो जपता अहोरात्र, परम पावन पुनीत मी. ममांग शीतळ अत्यंत, तव कलेवर पाप संयुक्त, अगम्यागमन केले विचार रहित, अभक्ष तुतके भक्षिले. मज श्री गुरुदेवरून, राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान, तुझ जप तप शिवार्चन, घडले नाही सर्वथा. घडले नाही गुरुसेवन, पुढे राज्यांती नरक दारुण, ऐकता राव अनुतापे करून, सद्गदित झाला. मने कलावती गुण गंभीरे, ते शिवमंत्र मज देई जे आदरे, ज्याचिनी जपे सर्वत्रे, महात पापे भस्म होती. ती मने हे भुजेंद्र, मग सांगावया नाही अधिकार, मी वल्लभा तू प्राणेश्वर, गुरु निर्धार तू माझा. तरी यादव कुळी गुरु वशिष्ठ, गर्ग मुनी महाराज श्रेष्ठ, जो ज्ञानिया माझे दिव्य मुकुट, विद्या वरिष्ठ तयाची. जैसे वशिष्ठ नामदेव ज्ञानी, तैसेची महाराज गर्ग मुनी, त्याशी नपश्रेष्ठा शरण जाऊनी, शिवदीक्षा घेईजे. मग कलावती सहित भूपाळ, गर्गाश्रमी पातला तत्काळ, साष्टांग नमुनी करकमळ, जोडून उभा टाकला. अष्टभावे दाटुनी हृदयी, म्हणे शिवदीक्षा मज देई, म्हणून पुढती लागे पायी, मिती नाही भावार्था. यावरी तो गर्गमुनी, कृतांत भगिनी तुझा यमुनी, पुण्य वृक्षातळी बैसुनी, स्नान करवी यमुनेचे. उभयतांनी करुणी स्नान, यथांग केले शिवपूजन, यावरी दिव्य रत्ने आणून, अभिषेक केला गुरुशी. दिव्याभरणे दिव्य वस्त्रे, गुरुपूजीला नृप आदरे, गुरु दक्षिणेशी भांडारे, दाशार्य राये समर्पिली. तनुमन धनेशी उदार, गर्गचरणी लागे न पवर, असुनी गुरुशी वचित जे पामर, ते दारुण निरय भोगीती. श्री गुरुचे घरी आपदा, आपण भोगी सर्व संपदा, कैसे ज्ञान त्या मती मंदा, गुरु ब्रह्मानंदा न भजे जो. एकदा म्हणती तनु मन धन,
नाशिवंत गुरुशी काय अर्पुन, परमचांडाळ त्याचे षटज्ञान, कदा वदन न पाहावे. धीक विद्या धीक ज्ञान धीक वैराग्य साधना, चतुर्वेद शास्त्रे आला पढून, धीक पठन तयाचे. जैसा खर पृष्ठीवरी चंदन, षड्रशी दरवी व्यर्थ करून, जेवी मापे तंदुला मोजून, इकडून तिकडे टाकीती, घाना इक्षुरस गाळी, इतर सेविती रसन व्हाळी, की पात्रांत शर्करा साठविली, परी गोडी न कळे तया. असो हे अभाविक खळ, तैसा नव्हे जो दाशार्य न पाळ. षोडशोपचारे निर्मळ, पूजन केले गुरुचे, उभा ठाकला कर जोडून, मग तो गर्गे हृदयी धरून, मस्तकी हस्त टेवून, शिवळ षडक्षर मंत्र सांगे. हृदय आकाश भुवनी, उगावला निज बोध तरणी, अज्ञान तमतेची क्षणी, निरसुनी नवल झाले. अद्भुत मंत्राची महिमान, रायाची या शरीरामधून, कोट्यावधी काकणी गुण, पळते झाली ती धवा. किती एकांचे पक्ष जळाले, चर फडीतची बाहेर आले, अवघेची भस्म होऊन गेले, संख्या नाही तया ते. जैसा किंचित पडता कृशान, दग्ध होय कंटक वन, तैसे काक गेले जळून, देखुनी रावण वलकरी. गुरुशी नमुनी पुषे नृप, काक कैसे निघाले अमूप, माझे झाले दिव्य रूप, निर्जरावहुनी आगळे. गुरु म्हणे एक साक्षेपे, अनंत जन्मीची महापापे, बाहेर गेली काकरूपे, शिव मंत्र प्रतापे भस्म झाली. मी निष्पाप झाला नपवर, गुरु स्तवन करी वारंवार, धन्य पंचाक्षरी मंत्र, तू धन्य गुरु पंचाक्षरी. पंचभूतांची झाडणी करुणी, सावध केले मज लागून, चारी देह निरसून, केले पावन गुरु राया. पंचविश तत्वांचा मेळ, त्यात सापडलो बहुत काळ, क्रोध महिषासुर सबळ, काम वेताळ धुसधुशी. आशा मनशा तृष्णा कल्पना, भ्रांती भुली इच्छा वासना, या जाकिनी यक्षिणी नाना, विटंबित मज होत्या. ऐसा हा अवघा माया मेळ, तुवा निरसिला तात्काळ, धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ, गुरु दयाळ धन्य तू. सहस्र जन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त, पापे जळाली असंख्यात, काकरूपे म्या. काकरूपे देखिली म्या, सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक, सुरापान गुरु तल्पक, परदारागमन गुरु निंदक, ऐसी नाना महापापे. गोहत्या ब्रह्महत्या, धर्म लोपक, स्त्रीहत्या गुरुहत्या, ब्रह्मछळक, परनिंदा पशुहिंसक, वृत्तिहारक, गम्य स्त्रीगमन, मित्रद्रोही गुरुद्रोही, विश्वद्रोही वेदद्रोही, प्रासाद भेद लिंग भेद पाही, पंक्ती भेद हरिहर भेद, ज्ञानचोर पुस्तक चोर, पक्षीघातक पाखंडमती, मिथ्यावादक भेदबुद्धी, भ्रष्ट मार्ग स्थापक, स्त्रीलंपट दुराचारी, कृतघ्न परद्रव्यापहारक, कर्मभ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक, बकध्यानी गुरुछळक, मातृहतक पितृहत्या. दुर्बल घातुक, कर्म मार्गग्न दिने हत्यारी, पाहती पैशून्य, तृणदाहक पीडिती सज्जन, गोत्रवध भगिनी वध, कन्या विक्रय गो विक्रय, हृदय विक्रय रयस विक्रय, ग्रामदाहक आत्महत्या पाहे, भ्रूण हत्या महापापे. ही महापापे सांगितली, क्षुद्र पापे नाही गणिली, इतुके काकरूपे निघाली, भस्म झाली प्रत्यक्ष. काही गाठी पुण्य होय परम, म्हणे म्हणून नरदेह पावले उत्तम, गुरुप्रतापे तरलो निस्सीमे, काय महिमा बोलू आता. गुरु स्तवन करून अपार, ग्रामासी आला दाशार्य नपवर, सवे कलावती परमचतुर, केला उद्धार रायाचा. जपता शिवमंत्र निर्मळ, राज्यवर्धमान झाले सकळ, वर्षण दोष दुष्काळ, देशांतून पळाले. वैधव्य आणि रोग मृत्य, नाहीच कोठे दिशांत, आलिंगिता कलावतीशी नृपणात, शशी शीतळ वाटे.
शिवभजने लाविले सकळ जन, घरोघरी होत शिवकीर्तन, रुद्राभिषेक शिवपूजन, ब्राह्मण भोजन यथाविधी. दाशारी रायाचे व्याख्यान, जी लिहिती ऐकती करीती पठन, प्रीती करुणी ग्रंथरक्षण, अनुमोदन देती जे, सुफळ त्यांचा संसार, त्याशी निजांगे रक्षी श्रीशंकर, धन्यतेची नर शिव महिमा वर्णिती जे. पुढे कथा सुरस सार, अमृतावनी रसिक फार, ऐकवत चतुर पंडित चतुर, गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे, पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी, श्रीधर मुख निमित्त करुणी, तोची बोलवित विचारुनी, पाहावे मनी निर्धारे. श्रीधर वरद पांडुरंग, तेने श्री धरले शिवलिंग, पूर्ण ब्रह्मानंदाभंग, नव्य विरंग कालत्रयी, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिशुद्ध सज्जना खंड, प्रथमोध्याय गोड हा इति श्री प्रथमोध्याय समाप्त. देव